Hello friends, today we will learn this question, but after previous lecture we have learned this formula. This formula is A equal to Z plus N. हा फॉर्म्युला आपण शिकलो होतो आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करता येते नंबर ऑफ न्यूट्रॉन, नंबर ऑफ प्रोटॉन or atomic mass, atomic number, and A means atomic mass number. Here this question is asking in MHT CET in 2024. तर 2024 मध्ये तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग मास नंबर ऑफ 40 अँड 21 न्यूट्रॉन्स. म्हणजेच मास नंबर म्हणजे A इक्वल टू 40 आहे आणि न्यूट्रॉन्स म्हणजे N इक्वल टू 21 आहे. तर आपल्याला अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन करता येते. हे जनरल रिप्रेझेंटेशन आहे. हे ऑप्शन पण यामध्ये या एक्झाममध्ये आपल्याला दिले जाते. तर A इक्वल टू जर 40 आहे म्हणजे A इक्वल टू 40 आणि Z इक्वल टू आपल्याला काढायचा आहे. Z दिलेला नाही आहे, N 21 म्हणजेच आपल्याला काढता येईल Z इक्वल टू 40 मायनस 21, Z इक्वल टू 19. Z इक्वल टू 19 आला आहे. जनरल रिप्रेझेंटेशन आपण जेव्हा करतो तेव्हा x च्या बेसला Z आणि त्याच्या डोक्यावरती लिहितो आपण A, वरती लिहितो A. म्हणजेच A ची व्हॅल्यू इथे 40 पुट अप करायची आहे. कसं होईल जनरल रिप्रेझेंटेशन? A ची 40 आणि Z ची व्हॅल्यू आपण जी फाइंड आउट केली आहे ती इथे लिहायची आहे. म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे x 19 आणि 40. तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिसेल की बी जो हा ऑप्शन आहे या बी ऑप्शन मध्ये x 19 40 40 मीन्स मास नंबर आणि 19 आहे तुमचा प्रोटॉन नंबर. म्हणजे इथे आपण Z ने डिनोट करतो. या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला आपण आधीच बघितला की A म्हणजे Z आणि N म्हणजे काय होते ते प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलं असं. कोणाला बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता. नेक्स्ट हा जो दुसरा क्वेश्चन आहे यामध्ये पण अशाच टाइपचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ न्यूट्रल ॲटम, न्यूट्रल ॲटम ऑफ एलिमेंट X. म्हणजे याच प्रकारे क्वेश्चन आहे. एलिमेंट X हॅव्हिंग 17 काय दिलेला आहे? प्रोटॉन. म्हणजे Z ची व्हॅल्यू आहे तुमच्याजवळ 17 आणि 18 आहे न्यूट्रॉन म्हणजे N दिलेला आहे 18. मग आता इथे फाइंड आउट करायचं आहे. जसे इथे फाइंड आउट आपल्याला काय करायचं होतं? Z ची व्हॅल्यू करून आपल्याला हे रिप्रेझेंटेशन करायचं होतं. आता इथे Z आणि N दिलेला आहे. तुम्हाला फाइंड आउट करायची आहे A ची व्हॅल्यू. बरोबर? A म्हणजे मास नंबर. आता A ची व्हॅल्यू म्हणजे हा सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. A इक्वल टू Z प्लस N. तर A ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. A इक्वल टू Z प्लस N. Z 17 प्लस 18. काय लिहायचं आपल्याला? 17 प्लस 18. आन्सर होईल आपला 35. म्हणजेच A ची व्हॅल्यू पण आपल्या जवळ आलेली आहे आणि ही Z ची व्हॅल्यू मिळून आपल्याला हे रिप्रेझेंटेशन करायचं आहे. x इक्वल टू चं रिप्रेझेंटेशन कसं होईल? x बेसला राहील Z ची व्हॅल्यू आणि त्याच्या वरती राहील A ची व्हॅल्यू म्हणजेच 35. हे होईल करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट जे की आपल्याला 17 प्रोटॉन आणि 18 न्यूट्रॉन्स दिलेले आहे. x 17 35 आपल्याला ऑप्शन मध्ये दिसेल. हे ऑप्शन डी ऑप्शन विल बी करेक्ट. म्हणजे डी ऑप्शन हे तुमचं करेक्ट असेल. यामध्ये रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आपण x 17 35 आणि ते या फॉर्म्युल्यानुसार काढायचं आहे. ते तुम्हाला हे 11 च्या बेसिस वरती क्वेश्चन आहे. तर 11 च्या बेसिस वर तुम्हाला 20% हा सिलेबस MHT CET मध्ये विचारला जाते. तेच हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला की आपल्याला हे कॅल्क्युलेशन असं करता येईल. खूप इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला आणखी काही व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड हॅपी लर्निंग.